नमस्कार मित्रांनो, आता जे नगरपालिका नगरपंचायत यांचे जे निकाल लागले ते बघून एक गोष्ट नक्की लक्षात आली की खरं तर यात सगळ्यात जास्त नुकसान शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेचं झालं. खरं तर उद्धव ठाकरे यांना जास्त नुकसान झेलावं लागलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष आणि पुढे उद्धव ठाकरेंनी चालवलेला हा पक्ष, याच्यातला एक कार्यकर्ता नंतर नेता झाला आणि तो फुटून त्याने शिंदे सेना उभी केली, म्हणजे जी आजची शिवसेना. फुटीव शिवसेना खऱ्या शिवसेनेपेक्षा पुढे निघून गेली. शिवसेनेला फक्त 10 ठिकाणी यश मिळालं, म्हणजे उद्धव सेनेला, आणि शिवसेना म्हणजे शिंदे सेनेला 56 ठिकाणी यश भेटलं. हे जर बघितलं तर आज उद्धव ठाकरे कोणत्या ठिकाणी उभे आहेत हे आपल्या लक्षात येईल. जे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या ओळखीला गेले आणि त्यांना न भरून असं नुकसान झालं. जोपर्यंत BJP बरोबर होते तोपर्यंत ते 2 नंबरचा पक्ष होते आणि सत्तेतसुद्धा राहत होते. पण BJP सुटली, एकदा कशी सत्ता भेटली, आणि आता तर खासदार आमदारकी नंतर आणि आताच्या नगरपालिका निवडणुकीत त्यांना सपाटून मार खावा लागला. मग जर विचार केला तर उद्धव ठाकरेंनी मिळवलं काय, तर त्याचं उत्तर 0 असं येईल. पक्ष फुटला, पक्षाची अस्मिता संपली, राज्यामध्ये जे पक्षाचा जनाधार होता तोही गेला, कार्यकर्तेही गेली, सत्ता तर गेलीच गेली, आणि मुठभर लोकांच्या पाठींब्यावर हा पक्ष उभा आहे. आणि उद्धव ठाकरे म्हणतात पक्ष गेला असेल, चिन्ह गेलं असेल, पण लोकांचा विश्वास मात्र आहे. आज तो लोकांचा विश्वासही गेला. लोकांचा विश्वास म्हणजे नक्की काय? लोक जे मतदान करतात, लोक त्या पक्षाला ज्या पद्धतीने सत्तेत बसवतात किंवा जास्त जास्त जागा मिळवून देतात, त्याला लोकांचा विश्वास किंवा लोकांचं मत असं म्हटलं जातं. या ठिकाणी ना उद्धवला कुठे सत्ता भेटली, ना कुठे त्याचे लोक जास्त निवडून आले, किंवा कुठल्या नगरपालिकेत बी त्यांना फार मोठ्या प्रमाणात यश भेटलं. मग जे आत्तापर्यंत उद्धव ठाकरे म्हणत होते की लोकांचा विश्वास, लोकांचा पाठिंबा, तो आता आहे कुठे? तेव्हा उद्धव ठाकरेची मोठी पंचायत झाली. आणि आता तर असं वाटतं अजून 4 वर्षानंतर उद्धव ठाकरेचं उद्धव सेना राहील किंवा नाही. कारण त्या पक्षातले इतके लोक फुटून गेले आणि अजून बी फुटायच्या तयारीत आहेत, पुढेही फुटत राहतील. मग कोणतरी म्हटलं होतं की फक्त त्या पक्षात उद्धव आणि त्यांचे चिरंजीव दोघंच राहतील, अशी त्यांच्या बाबतीत नियतीने लिहून ठेवले की काय, हे आपल्याला भविष्यात लवकरच कळेल. नमस्कार.